आज धडपड मंचच्या वतीने सालावादप्रमाणे या बालकृष्ण सजावट स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आलेल्या होत्या। या स्पर्धेमध्ये याचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी 6 महिन्याच्या मुलापासून तर 5 वर्षाच्या मुलांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यांच्या आईने इतकी चांगली सजावट केलेली होती की या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुणाचा द्यावा, द्वितीय कुणाचा द्यावा, इतक्या चांगल्या प्रकारची सजावट त्यांनी अगदी मेहनत घेऊन केलेली होती आणि ते बघून आम्हाला खूपच आनंद वाटला की आम्ही घेतलेल्या स्पर्धेचं सार्थक झालेलं आहे। खरं तर ह्या स्पर्धा दरवर्षी होत असतात आणि वर्षभर धडपड मंच अशा प्रकारच्या स्पर्धा घेतं आणि त्यामुळे सर्वांनाच आनंद वाटत असतो। येवलेकर याचं कौतुक करतात आणि या धडपड मंचच्या या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो। गोकुळाष्टमीच्या देखील सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। नमस्कार, माझं नाव सोनाली मयूर रोडे। आज धडपड मंचाचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमामध्ये खरं तर झळके सरांमुळे आम्हा सगळ्यांना ही संधी मिळाली। छोट्या छोट्या मुलांना श्रीकृष्ण बनवून इथे स्पर्धा घेतली होती आणि या स्पर्धेमध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही तर अगदी 22 नंबर काढण्यात आले आणि सगळे बाळगोपाळ अतिशय सुंदर दिसत होते। माता पालकांसाठी ही पर्वणीच होती त्यांची ॲक्टिव्हिटी बाहेर निघण्यासाठी आणि माता पालकांना त्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी अतिशय सुंदर अशी स्पर्धा इथे घेण्यात आली। यासाठी मी झळके सरांचं आणि धडपड मंचाचं अगदी मनापासून धन्यवाद मानते। धन्यवाद। या येवले शहरामध्ये धडपड मंचतर्फे आम्ही विविध स्पर्धा आयोजित करीत असतो। त्यापैकीच ही श्रावण महिन्यातला ही एक गोकुळाष्टमी जी असते त्या दिवशी आम्ही पालकांना आवाहन करतो की आपल्या घरी 2.5 ते 3 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याला श्रीकृष्ण म्हणून आपण नटून आणा आणि पालकांनी इतके काही सुंदर मुलामुलींना नटून आणलं की इतके श्रीकृष्ण नटून आणलेले पाहिल्यानंतर सगळे भारावून गेलेले होते हो। या मुलांच्या उत्साहाप्रमाणे पालकांचा सुद्धा मोठा उत्साह होता। खूप पालकांनी मेहनत घेऊन आपल्या मुलांना सजून आणलेलं होतं। अगदी टोपलीतल्या श्रीकृष्णापासून तो उभा राहणारा कृष्ण, बासरी वाजवणारा कृष्ण, लोंढी खाणारा कृष्ण, अशा विविध याच्यातला कृष्ण पाहून खरोखरच मोठा आनंद वाटत होता आणि असं वाटत होतं की ह्या हॉलमध्ये जणू काही गोकुळच उतरले की काय असा भास होत होता। मी या पालकांना आणि भाग घेतलेल्या सर्व मुलांना धन्यवाद देतो आणि गोकुळाष्टमी सर्वांना हार्दिक शुभेच्छा।